अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शिवणी गावातील 200 गरजू नागरिक घरकुल योजनेपासून वंचित. डेटा एंट्रीतील त्रुटींमुळे पात्र लाभार्थी अपात्र. माजी सरपंच संतोष सतीसहारे यांचा प्रशासनावर गंभीर आरोप. नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. गोंदिया, आमगाव शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यात स्थानिक प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याची एक धक्कादायक बाब गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील शिवणी ग्रामपंचायतीमध्ये समोर आली आहे. डेटा एंट्री ऑपरेटरच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गावातील तब्बल 200हून अधिक गरजू व पात्र नागरिक हक्काच्या घरापासून वंचित राहिले आहेत. या गंभीर प्रकरणावर शिवणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान प्रशासक संतोष सतीसहारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे तीव्र संताप व्यक्त करत प्रशासकीय कारभाराचे वाभाडे काढले आहेत. अन्य गावांना न्याय, मग शिवणीवरच अन्याय का? माजी सरपंच संतोष सतीसहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 5 ते 6 वर्षांच्या कालावधीत आमगाव तालुक्यातील इतर गावांना 200हून अधिक घरकुले मंजूर झाली आहेत. या उलट शिवणी गावाला मात्र याच काळात केवळ 36 घरकुलांचा लाभ मिळाला आहे. वास्तविक पाहता ज्या गावांना बऱ्याच वर्षांपासून या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना प्राधान्य देणे कायदेशीरदृष्ट्या अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने या नियमांना केराची टोपली दाखवल्याचा आरोप होत आहे. डेटा एंट्रीतील ब्लंडर, गरीब अपात्र तर शिक्षक ठरला पात्र. वर्ष 2020 ते 21 मध्ये शिवणी ग्रामपंचायतीमार्फत अत्यंत पारदर्शकपणे गरजू आणि पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती. परंतु पंचायत समिती स्तरावरील डेटा एंट्री ऑपरेटरच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण यादीत तांत्रिक चुका त्रुटी झाल्या. धक्कादायक बाब म्हणजे या त्रुटींमुळे गावातील सर्वच्या सर्व खरे गरजू लाभार्थी थेट अपात्र ठरविण्यात आले, तर केवळ एकाच व्यक्तीला पात्र ठरवले गेले, जी व्यक्ती व्यवसायाने शिक्षक असल्याचे समजते. यावरून प्रशासनाचा निष्काळजीपणा स्पष्टपणे अधोरेखित होतो. 18 प्रस्ताव धूळखात, बीडीओंचे कारवाईकडे दुर्लक्ष. शिवणी गावातील बेघरांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत 18 लाभार्थ्यांच्या फाईल्स कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. या संदर्भात आमगाव पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी बीडीओ यांच्याशी अनेकदा कायदेशीर चर्चा करूनही त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. केवळ शिवणीच नव्हे तर तालुक्यातील अशा 4 गावांना अजूनही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. पावसाळ्यापूर्वी गरिबांच्या जीवाला धोका. सध्या पावसाळा तोंडावर आला असून गावातील अनेक भूमिहीन गरीब आणि मजूर कुटुंबे आजही अत्यंत जीर्ण व धोकादायक घरांमध्ये राहण्यास विवश आहेत. पावसाळ्यात ही घरे कोसळून जीवितहानी होण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या संवेदनशील विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर संतोष सतीसहारे यांनी कायदेशीर मार्गाने लढा उभारला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांना अधिकृत निवेदन पाठवले आहे. डेटा एंट्रीतील त्रुटींची तात्काळ दुरुस्ती करून प्रधानमंत्री आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ शिवणीतील गरजू नागरिकांना युद्धपातळीवर देण्यात यावा अशी आग्रही मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. माझे नाव भोजराज दादूजी मटाले, शिवणी राहतो. 7 वर्षापासून मला घरकुल मिळालेलं नाही. मोडल्या तोडल्या घरात राहत आहे. तरी लवकरात लवकर शासनाने मला झोपडी देण्याची कृपा करावी. माझं नाव जोशीराम हरिदास सतीसहारे. मी शिवणी या गावी राहतो. आम्ही कितीतरी वेळा फॉर्म भरलेला आहे, पण आमच्या गावाला हे अजूनही काही शासनाकडून मिळालं नाही आहे. हे आमचं घर सध्या राहण्यासारखं नाही आहेत, पण आम्ही राहून राहिलो. केव्हा का होईल याचं काही सांगता नाही येत, काहून का घरामध्ये राहण्याची परिस्थिती नाही आहे. तरी शासनानं आम्हाला मदत करून आम्हाला झोपडी द्यावी. धनीराम हरिदास सतीसहारे. मागील 7 वर्षापासून आमच्या गावाकडे घरकुल नाही आले आहे, त्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे. तरी शासनानं पाहून थोडंसं लक्ष द्यावं इकडे. आणि आम्ही फुटल्या घरात राहतो. पावसाळा आल्यानंतर आम्ही कसं राहणार, आमचे मुलं बाळं कसं राहतील, त्यांच्याकडे पाहून की आम्ही कुठे शेती मजुरीला जाऊ. तरी शासनानं याकडे लक्ष द्यावा. मी संतोष केशवराव सतीसहारे, प्रशासक ग्रामपंचायत शिवणी. माझ्या गावाला कमीत कमी 5-6 वर्षापासून एकही घरकुल मिळालेली नाही. याचं कारण म्हणजे सिस्टम बाह्य झाली होती. माझ्या गावची जी सिस्टम बाह्य झाली होती हे शासनाला माहीत होता.
तालुक्यामध्ये 4 गावं असे आहेत की ज्यांना 5-6 वर्षापासून घरकुल मिळाले नाही आहेत. इतर गावांना 200च्या वर 300च्या वर घरकुल मिळाले आहेत आणि आमच्या गावाला मात्र 36 घरकुल मिळाले आहेत. तर शासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या अडचणीवर मात करण्याकरिता शिवणी गावाकडे लक्ष देण्यात यावे, तसेच 4 गावांकडे लक्ष देण्यात यावे. आत्ताच मागील महिन्यामध्ये 24/4/2026ला DRDA गोंदिया इथे एक मी पत्र दिला होता आणि त्यांना त्या पत्रामध्ये लिहिला होता की मला एका आठवड्याच्या आत याविषयी माहिती देण्यात यावी. परंतु आज 15 दिवसाच्या जवळजवळ लोटून गेले आहेत, तरी पण कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही आहे. जर माझ्या गावचे लोक माझ्यापासून अपेक्षा बाळगत असतील आणि त्या अपेक्षावर मी खरी उतरत नसेन आणि माझ्या गावचे नागरिक रस्त्यावर येण्यास मजबूर असतील, मोडक्या तोडक्या घरात राहायला मजबूर असतील आणि त्यांच्या मुलाबाळांची जीवहानी होण्याची अगर शक्यता असेल, तर अशात मी माझी मागणी पूर्ण करण्याकरिता आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा ह्या पत्रामध्ये लिहिलं होतं. तरी पण याची कोणीही दक्षता घेत नाही आहे, याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे. हे आम्ही सांगत नसलो तरी शासनाला, कर्मचाऱ्यांना, शासकीय अधिकाऱ्यांना सगळं माहीत आहे की आमगाव तालुक्यातून 4 गावांना 5 वर्षापासून 6 वर्षापासून एकही घरकुल नाही मिळाली आहे. तरी पण याच्यावर तोडगा काढण्याकरिता कोणतीही क्रिया, कोणताही हे करताना दिसत नाही आहेत. पंतप्रधान घरकुल योजना म्हणून आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. परंतु माझ्या गावात 7-8 वर्षापासून, 5-7 वर्षापासून एकही घरकुल मिळालेली नाही आहे. जे लोक आहेत ते पावसात राहण्यास मजबूर आहेत. तरी शासनाला माझी आवर्जून अशी विनंती आहे की त्यांनी या समस्येकडे लवकरात लवकर लक्ष द्यावा. लवकरात लवकर याविषयी आम्हाला कोणत्या तरी प्रकारे माहिती देण्यात यावी.